घणसोली स्थित अंबे प्रेरणा कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी लिमिटेड प्लॉट क्रमांक 8 सेक्टर 3 के सदस्यों ने अग्निशमन विभाग के कुछ अधिकारियों के खिलाफ गंभीर शिकायत दर्ज कराते हुए मामले की निष्पक्ष जांच और उचित कार्रवाई की मांग की है। सोसाइटी के अनुसार 4 जून 2026 को अग्निशमन विभाग के कुछ अधिकारी कथित अवैध निर्माण की जांच के उद्देश्य से सोसाइटी की ए विंग में पहुंचे थे। शिकायत के अनुसार अधिकारियों ने लगभग 4 से 5 फ्लैटों का दौरा किया। उस समय संबंधित घरों में मुख्य रूप से महिलाएं और नाबालिग बच्चे मौजूद थे। सोसाइटी सदस्यों का आरोप है कि महिलाओं ने अधिकारियों से जांच संबंधी आदेश, प्राधिकरण पत्र अथवा किसी सक्षम प्राधिकारी द्वारा जारी लिखित अनुमति पत्र दिखाने का अनुरोध किया। हालांकि अधिकारियों द्वारा कोई दस्तावेज प्रस्तुत किए बिना संबंधित घरों में प्रवेश कर छाया चित्र लिए गए। सोसाइटी के पदाधिकारी और सदस्यों का कहना है कि इस घटना से महिलाओं और परिवारों की निजता प्रभावित हुई है तथा इससे नागरिकों के अधिकारों को लेकर कई सवाल खड़े हुए हैं। सोसाइटी ने मांग की है कि पूरे मामले की स्वतंत्र एवं निष्पक्ष जांच कराई जाए। सोसाइटी के प्रतिनिधियों ने कहा कि वे इस मामले में संबंधित विभाग और प्रशासन से पारदर्शी जांच की अपेक्षा रखते हैं। घेतली होती आणि त्याच्यामध्ये असं डिसाईड झालं, याच्या आमची बिल्डिंग जुनी आहे, 20-22 वर्ष झालेली आहे। त्याच्या आधी असं ठरलेलं होतं की जे झालं पण इथून पुढे कोणतंही इलिगल काम होणार नाही। जे अनधिकृत काम आहे सगळ्यांनी रेडी केले, साईन पण घेतलेले, पण याच्यानंतर पण आमच्या बिल्डिंगमध्ये अनधिकृत कामं झाली। त्यांना वारंवार सोसायटी थ्रू नोटीस पण दिल्या, त्यांना समजवण्यात पण आलं, पण त्यांनी अगदी वळवळीचे उत्तर दिलं की आम्ही वाढवणार। सोसायटीने हे पण त्यांना सांगितलं की म्हणजे धोका निर्माण होऊ शकतो, बिल्डिंग कोसळू शकते, आपली बिल्डिंग जुनी झालेली आहे। त्यांनी कोणतेही त्याच्यावर हे केलेलं नाही आणि त्यांनी ते कन्स्ट्रक्शन वाढवलंय आणि आता एक नाही आहे, असे 4 ते 5 लोक आहे की ते इलिगल वाढवण्याच्या तयारीमध्ये आहेत आणि आमचे जे सेक्रेटरी असतील, चेअरमन असतील, त्यांना भेटून त्यांनी सांगितलं की आम्ही वाढवणार। त्यांनी खूपदा त्यांना अपोज केलं की नाही आम्ही हे करून देणार नाही। सोसायटीचे लेटर पण त्यांच्याकडे आहेत विथ साईन वगैरे सगळं स्टॅम्प घेऊन दिलेले, पण ते ऐकत नाही। पण आम्ही NMCकडे पण खूपदा लेटर दिले, खूपदा जाऊन पण आलो। आम्ही जेव्हा सांगितलं तेव्हा सगळ्या लेडीज 10-15 लेडीज जाऊन त्यांना रिक्वेस्ट करून आले, पण एकदाही आमच्या याला त्यांनी कधी येऊन भेट पण दिली नाही आणि त्यांनी कधी हे केलं। आम्हाला फक्त तिथं गेलं की हो आम्ही तुमचं बांधकाम बघायला येतो, आम्ही करतो, ते होऊन जाईल तुमचं, तुम्ही टेन्शन घेऊ नका। आम्हाला असं करून तिथून हकललं आहे आणि त्याच्यापुढे एकही काही आम्हाला परत त्याच्यावर ॲक्शन झालेली नाही। मग आम्ही किती वेळा जायचं, आम्हाला पण संसार पाणी आहे, आम्ही छोटे छोटे पोरं घरात ठेवून जातोय, किती वेळा जाणार आहेत सर। आणि उद्या जर बिल्डिंगमध्ये काय झालं, दुपारी कोणी नसतात, जेंट्स कोणी नाही, आज तुम्ही बघताय सगळ्या लेडीजच आहे, सगळे जेंट्स कामावर आहे। जर बिल्डिंगचं काय झालं तर लेडीज काय करणार आहे, खूप मोठा प्रॉब्लेम्स क्रिएट होईल सर। मग आम्ही लेडीज एवढ्या छोट्या लहान पोरांना घेऊन पळायची काही नोबतच येईल का आमच्यावर? मग इतकं सर समजवून सांगून पण होत नाही आणि NMC पण काय ॲक्शन घेत नाही, तर मग आम्ही करायचं काय, जायचं कुठं आम्ही सर? आता तुम्ही पुढचं काय डिसिजन असणार? आम्ही डिसिजन आम्ही त्यांच्याकडेच रिक्वेस्ट करून तो आम्ही प्रत्येक वेळेस जाऊन की तुम्ही या, तुम्ही बघा, आणि आत्ताचं बांधकाम आहे ते सर। आता ऑफिसर एक आले होते की म्हणजे काय झालं त्यांच्यावर? त्यांना आत्ता ते आलेले, त्यांना दाखवलं, त्यांना 203चं पण दाखवलं, त्यांना ते सोडून दुसरंच ते बघताय। आम्ही त्यांना सांगतो की आम्ही याची कंप्लेंट तुम्हाला केलेली आहे, तुम्ही बघा, आणि बाहेरून दिसतंय पण आहे, आत्ताचं बांधकाम ते बाहेरून दिसतंय, ते सगळं त्यांना सांगितलं का आत्ता, आणि अजून त्यांचं बांधकाम जस्ट कालच ट्रक येऊन सिमेंट वगैरे सगळं पडलंय, ते पण दाखवले, तरी ते त्याच्यावर काहीच नाही। ते बोलले की तुम्ही येऊन मोठ्या साहेबांना भेटा, एवढं सांगून ते निघून गेले। आम्हाला अशी उत्तरं देतात, आम्ही किती वेळेस येणार सर? आता अक्षरशः काहींचे पोरं आजारी घरात ठेवून इथं येऊन आम्ही त्यांच्या मागे पळतोय, मग किती वेळेस पळणार? थोडंसं काहीतरी याच्यावर NMCने विचार केला पाहिजे। जर बिल्डिंगचं काय झालं तरी आमच्या एवढ्या फॅमिलीची जबाबदारी कोण घेणार? त्यामुळे आमची विनंती आहे की येऊन लवकरात लवकर ते बांधकाम तोडावं, जेणेकरून याच्यानंतर जे आहेत दोन्ही साईडला वाढवायला, म्हणजे जसे 203चं वाढते ते वरचे पण तयार आहेत आणि त्याच्या साईडला पण ते पण तयार आहे। आज ह्या मिनिटाला 5 ते 6 लोक इलिगल वाढवायला तयार आहे, त्याला सपोर्ट नाही आहे, सगळं आदांतरी आहे। त्यामुळे आम्हाला भीती, मुलं खाली खेळतात, कोसळला तर करायचं काय? बस एवढी आमची रिक्वेस्ट आहे की लवकरात लवकर पूर्ण करावी। बस आम्ही गेलो पण पालिकांनी काही अजूनपर्यंत घेतलं नाही। आता ते येऊन गेले पालिकावाले एक सर, पण त्यांनी फक्त उडवाउडवीचीच कामं केली। काय तुमची तक्रार काय आहे? तक्रार हेच आहे की नवीन कन्स्ट्रक्शन आता त्यांनी नवीन बांधलं आहे तर ते तोडायचं आहे, पण ते भलतंच बोलतात, ते दुसरंच ओल्ड कन्स्ट्रक्शनचं बोलत आहेत सारखे। पण आमची जी कंप्लेंट आहे मेन 203ची, त्याच्याबद्दल तर काही ॲक्शनच घेत नाही आहे। त्याची कंप्लेंट आहे कारण त्यांनी आता पुन्हा लोड बिअरिंग केलं आहे आणि त्याच्यावरती पण लोक तयार आहेत सगळीकडे लोड बिअरिंग करायला पुन्हा। मग असं 3रा 4था असं केलं तर ते सगळंच खाली येणार आहे।
तुमची तक्रार काय ते होती? हो, फायर ब्रिगेडवाले लोक आलेले, लोकांच्या घरी जाऊन फक्त ते ग्रिल वगैरे चेक केला की बाबा इलिगल मोठ्या मोठ्या ग्रिल केलेल्या आहेत म्हणून. बाकी तर काय नव्हतं त्यांना चेक करायला. तर त्यांना कोण पाठवलं होतं? त्यांना त्यातलं कोणी पाठवलेलं, खेडकरनी पाठवलेलं. गणेश खेडकरनी. पण तुम्ही पालिकेत केलं ते आले नाही, पण फायरवाले आले, ह्याच्यावर तुम्हाला काही संदेह आहे का? हो, मग कारण इलिगलच्या कन्स्ट्रक्शनच्या साठी येतात, तर माझ्या मते तर फक्त LMC वाले यायला पाहिजे, जे इलिगल डिपार्टमेंट आहे, इलिगल एन्क्रोचमेंट डिपार्टमेंट आहे. फायर ब्रिगेडवाल्यांचा काय संबंध आहे ना? ते येऊन घरात येऊन सगळ्यांच्या फोटो बिटो काढून गेले, आणि जे पण काही इलिगल पण आहे, ज्यांची टॅक्सेस क्लोज केलेले आहेत ते 2005च्या टायमाला केलेले आहेत. तर त्याचं आता काय आहे? आता नवीन कन्स्ट्रक्शन करायचं नाहीये ना, नवीन काही इलिगल कन्स्ट्रक्शन व्हायला नाही पाहिजे ना, तर बिल्डिंग खाली कोसळेल. लेटर है कि ये बिल्डिंग को 20-22 साल होने को आए और जो अनलीगल काम हो रहे हैं, आज मेरे घर में मैं एजेड हूँ, मेरी बहन भी उम्र की हो गई है, तो कल कुछ ही बिल्डिंग को हुआ और हमारे घर के कुछ हुआ, हमारे लोन चालू है, लोन पे घर लिया हुआ है, कल कुछ हुआ ये बिल्डिंग को, तो हमारा क्या, हमारा जिम्मेदारी कौन लेगा? कितना हम बोल रहे हैं, कोई सुन नहीं रहे, उल्टा जीत करके बोलते हम तो करेंगे। पहले क्या हुआ है, पहले का हमको मालूम नहीं, हम अभी 2 साल से आए हैं और अभी उसको 20 से 22 साल होने को है ये बिल्डिंग को, तो उसका कौन जवाबदार? तो हमारे यही रिक्वेस्ट है कि इसका कुछ हमको रास्ता करे और ये ना होने दे, ये होने ना दे और सुने प्लीज, यही हमारा कहना है। अर्जुन पण कोई लोग तो CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।